कुंजतम राम रामेति मधुराम मधुर अक्षरम आरुह्यम कविता शाखाम वंदे वाल्मीकि कोकिलम। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति हो लोक उजागर। रामदूत तुलित बलरामा अंजनी पुत्र पवन पुतनामा। जय हनुमान जय हनुमान जय 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 हनुमान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सगळ्यांनी म्हटलं तर चांगलं होईल, लई चांगलं होईल. ए माग माग पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. ए पोर टाळ्या वाजून मी भजन म्हणा ते खायचं बंद कर की पुन्हा काय करी गेल्या. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. त्याला आवाज दे या माईकला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सगळ्यांनी टाळ्या वाजवून म्हणा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित
माग माईकवर म्हणा कोणतरी पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 आवाज कमी झालाय का कमी झाला पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम हा तेवढं धराय सोये श्री राम प्रभु ऐकती सोये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाथे कोणीतरी मदत करा की जरा स्वरात करा म्हणजे सोये श्री राम प्रभु ऐकती सोये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव राम प्रभु ऐकती श्री राम प्रभु ऐकती कुशलव एक सारखे वर्णन करीती प्रिय पित्याचे ऐकुनी सारे सभा मंडपी ऐकुनी सारे सभा मंडपी मंत्रमुग्ध होती कुशलव रामायण गाती
काल आपण शिकारीच्या अधीन झालेला राजा दशरथ शिकार समजून श्रावणाला बाण मारतो. मारलेला बाण श्रावण बाळाला लागतो. बाणामुळं श्रावण बाळ गतप्राण होतो आणि नंतर बाळाच्या विरहानं त्या बाळाचे आंधळे आई वडील दोघंही गतप्राण होतात. मात्र गतप्राण होत असताना श्रावण बाळाचे आई वडील दशरथाला शाप देतात. शाप काय शाप देतात? आम्ही जसं आज पुत्र पुत्र करून मरतोय त्याच पद्धतीनं तुला पण पुत्र पुत्र करून मरावं लागेल. वास्तविक पाहता ज्या वेळेला श्रावण बाळाचे आई वडिलांनी राजा दशरथाला पुत्र पुत्र करून मरशील असा शाप दिला, त्यावेळेला राजा दशरथाच्या पोटी पुत्र नव्हता. पण श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या मुखातून आलेली वाणी राजा दशरथानं तंतोतंत ऐकली आणि मनात विचार करतो, आपल्याला तर पुत्र नाही आणि पुत्र नसताना आपल्याला शाप दिलेला आहे, म्हणजे आपल्याला पुत्र होणार का? सद्गदित झालेला राजा या तिघांचं ऐक उरकलं. घरी आला आणि राजा दशरथ घरी आलेला राजा दशरथ पहिल्यांदा घरी न जाता योग वशिष्ठांच्या कुटीमध्ये गेलेला आहे. वशिष्ठांच्या जवळ गेलेला आहे. वशिष्ठांच्या जवळ वशिष्ठांना साष्टांग नमस्कार राजा दशरथाने केलेला आहे. तुम्ही काय करू नका. साष्टांग नमस्कार केलेला आहे आणि हात जोडून समोर उभा राहून राजा दशरथ वशिष्ठांना म्हणतो, महाराज मी तुम्हाला एक बोलू. वशिष्ठ म्हणतायत, बोला ना. काय प्रसंगी राजा दशरथ शिकारीला गेलेपासून श्रावण बाळाला लागलेला बाण, त्या श्रावण बाळाचे आई वडील, त्यांचा विरह, ही सगळी कथा राजा दशरथानं वशिष्ठांना सांगितली. आणि वशिष्ठांना सांगितल्यानंतर वशिष्ठ हसले. राजा दशरथानं पाहिलं ते आपण बोलल्यानंतर वशिष्ठ हसतायत हे दशरथानं पाहिलं आणि दशरथ वशिष्ठांना हात जोडून विचारतो, महाराज मी तुम्हाला घडलेला कथाभाग सांगितल्यानंतर तुम्ही हसलात, बरोबर ना? बरोबर आहे, हसलो. का हसला? मला बरं वाटलं म्हणून मी हसलो. म्हणजे हो ना, मला बरं वाटलं. पुत्र विरहानं शोकाकुळ झालेला राजा दशरथ वशिष्ठांना म्हणतो, म्हणजे महाराज श्रावण बाळाच्या आई वडिलाचा शाप खरा ठरणार, प्रश्नच नाही. अहो पण मला पुत्राचा विरह कसा होईल? मला अजून पुत्रच नाही. प्रसंगी वशिष्ठ ऋषी राजा दशरथाला सांगतायत, राजा पुत्र होईल, चिंता करू नको. एकच नाही, 4 मुलं तुझ्या पोटी जन्माला येतील, चिंता करू नको. ते 4 वेद असतील, जे 4 पुत्र ते 4 वेद. असं हो. पण त्या पुत्र पोटी जन्माला येण्यासाठी मला काय करावं लागेल?
तुम्ही ढिलं पडला की मी ढिला पडलो. मला काय करावं लागल राजा? तुला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. सगळे यज्ञ आपण पाहणार आहोत. सगळे यज्ञ रामायण होईपण यज्ञाचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतील. पर्जन्य यज्ञ तो पण येणार आहे. हा पुत्र कामेष्टी यज्ञ आहे. तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. असं हो. पण पुत्र कामेष्टी यज्ञाचं पौरोहित्य कोणाला द्यायचं? दशरथ विचारतो. म्हणजे ब्राह्मण काका कोण सांगायचे आपल्या भाषेत? गावचेच सांगायचे का परगावचे सांगायचे? वशिष्ठ हसले आणि हसून वशिष्ठ दशरथाला म्हणताय, राजा ब्राह्मणा द्विज असावा. सगळं सांगत नाही रामायणात. वाल्मिकानं लिहिलेलं मी बोलतो. ब्राह्मणाला दुसरा एक शब्द आहे द्विज. द्विज या द्विज हा शब्द का वापरला? कारण ब्राह्मणाचा 2 वेळा जन्म होतो म्हणून द्विज. ठीक आहे, एकदा घसरलं की घसरलं. विभांडक नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याचं नाव आहे विभांडक. आणि त्या विभांडकाच्या पोटी श्रृंग ऋषी नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे. त्याचं नाव आहे श्रृंग ऋषी. श्रृंगी वेगळा आणि श्रृंग ऋषी वेगळा. कोणत्याही यज्ञाचं पौरोहित्य करायचं जर असेल स्वरात बदल कसा झाला? त्याचं नाव आहे ऋष्यशृंग. तो फार विद्वान आहे, ज्ञानी आहे, गुणी आहे. आणि आपल्या यज्ञाचं पौरोहित्य त्याला द्या. कारण पाठीमागे एक वेळ अयोध्या नगरीमध्ये पाऊस नव्हता. पाण्याची टंचाई भासू लागली. पिकं जळून जाग्यावर गेली. आणि अशा वेळेला त्या ऋष्यशृंग्याकडून पर्जन्य यज्ञ केला. त्यावेळेला भरपूर पाऊस पडला. कारण यज्ञाचं पौरोहित्य त्यालाच फक्त कळतं, बाकीच्यांना कळलं याची गॅरंटी नाही. यज्ञ पूर्ण करायचा जर असेल तर त्या ऋष्यशृंग्याकडे पौरोहित्य द्या. म्हटले पौरोहित्य देत असताना द्यायचं कसं? म्हटले ते फार विद्वान आहे. ते एकटं झाडावर बसून तपश्चर्या करतो. त्या झाडावरून खाली येण्यासाठी त्याला अगोदर काहीतरी आमिष दाखवावं लागेल. ठरलं
राजा दशरथाच्या दरबारामध्ये ठराव झाला. दशरथाला सांगितलं त्या शृंग ऋषीला घेऊन या. म्हणून राजा दशरथानं काय केलेलं आहे, दोन तरुण स्त्रिया, काही ठिकाणी अप्सरा हा शब्द वापरला, इंद्रानं पाठवलेल्या अप्सरा. कारण रामायण 11 प्रकारचं आहे, त्यातलं वाल्मिकी रामायण मी सांगतोय. म्हणून दोन तरुण स्त्रिया, दोन मुली, असाच ऋषींचा वेश त्यांना धारण केलेला आहे. आणि ऋष्य शृंगीला बोलवून झाडावरून खाली आणण्यासाठी त्यांना त्या आश्रमामध्ये, त्या जंगलामध्ये पाठवलेलं आहे. हे गेले आणि गेल्यानंतर पाहिलं तर हे झाडावर बसून तप करतया. या दोन तरुण स्त्रिया त्या झाडाखालून इकडून तिकडं आणि तिकडून इकडं करायला लागल्या. हे वरून पाहते, हे म्हणते नवीनच काहीतरी दिसतंय, हे काय असावं, काय असावं, काय असावं. कारण स्त्री ही त्यानं डोळ्यानं पाहिलीच नव्हती कधी. आपलं वडील पुरुष सोडून त्यानं स्त्री पाहिलीच नव्हती कधी. शृंग ऋषी त्याचं नाव आहे. इकडं तिकडं करत असताना तो पाहायला लागला. हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी ठरवलं, आता आपण इथं थांबणं बरोबर, याला खाली तर घेतला पाहिजे. तो खाली यायला निघाला तोपर्यंत त्यांनी एक डोकं चालवलं. त्या दोन अप्सरांनी पुढे जायला सुरुवात केली. जंगलामध्ये काही अंतर गेल्या आणि काही अंतर माग सरत 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 त्या अयोध्या नगरीमध्ये आल्या. आणि त्या दोघींच्या भेटी घेण्यासाठी हा शृंग ऋषी अयोध्या नगरीत आलेला आहे. अयोध्या नगरीत आल्याबरोबर त्या शृंग ऋषीचं यथोचित स्वागत केलेलं आहे. उंच सिंहासनावर वशिष्ठांच्या जवळ बसवलेलं आहे. बसवल्यानंतर वशिष्ठ आणि शृंग ऋषी दोघे जण यज्ञाचं नियोजन कसं करायचं हे ठरवत आहेत. दोघांचं ठरल्यानंतर तिथी मिती सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दशरथाला बोलावून घेतलं. बोलावून घेतल्यानंतर दशरथाला या यज्ञासाठी लागणारं साहित्य सांगितलं. ते साहित्य दशरथानं आणलेलं आहे. शृंग ऋषीनं सांगितलं आहे की यज्ञकुंड आपणाला तयार करावा लागेल. यज्ञकुंड तयार केलेला आहे. योग्य ब्रह्म मुहूर्तावर यज्ञाची सुरुवात करायची म्हणून शृंग ऋषींनी वशिष्ठांना सांगितलं, अमुक वेळेला अमुक 3 राण्या, राजा दशरथ, सुमंत प्रधान आणि बाकीचे प्रजाजन हे ब्रह्म मुहूर्तावर यज्ञ मंडपाच्या ठिकाणी हजर झाले पाहिजेत. सगळं साहित्य घेऊन, सांगितलेलं साहित्य घेऊन. ठरलेल्या वेळेला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, राजा दशरथाचा आपल्या भाषेत पिये, त्याचं नाव आहे सुमंत, आणि बाकीचे सगळेजण अयोध्यातील प्रजाजन
ब्रह्म मुहूर्तावर यज्ञ मंडपामध्ये आलेले आहेत. यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर श्रंग ऋषींनी सगळी यथोचित मांडणी केलेली आहे आणि सगळी मांडणी झाल्यानंतर यज्ञाला सुरुवात केलेली आहे. मंत्राला सुरुवात केलेली आहे. ओम भूर्भुवस्सुः स्वाहा तत्र मनोरथ भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम्. ओम भूर्भुवस्सुः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यम्. भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम्. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मंत्राला सुरुवात झालेली आहे. मंत्र बऱ्याच वेळ चालू झालेला आहे. आपसुरी होते. श्रंग ऋषीनं म्हटलेल्या मंत्रानं स्वर्गामध्ये अमर असणारे 33 कोट देव मंत्र ऐकून प्रसन्न झालेले आहेत. आणि प्रसन्न झालेले देव विचार करतायत हा यज्ञ पार पडण्यासाठी, पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काहीतरी एक गिफ्ट देऊया. गिफ्ट म्हणून त्यांनी एक यज्ञ पुरुष तयार केलेला आहे आणि सर्व देवांच्या तपश्चर्येचं फलश्रुती म्हणून त्या यज्ञ पुरुषाच्या हातामध्ये एक पायस पात्र दिलेलं आहे आणि त्या पायस पात्रामध्ये प्रसादासाठी खीर दिलेली आहे. खीर माझ्याकडे लक्ष असू द्या. आणि 33 कोट देवानी त्या यज्ञ पुरुषाला सांगितलेलं आहे, यज्ञ पुरुषा मृत्यू लोकामध्ये जा. मृत्यू लोकामध्ये जा. आणि राजा दशरथानं जो यज्ञकुंड केलेला आहे त्या यज्ञकुंडामध्ये हे पायस पात्र हातामध्ये घेऊन त्या यज्ञकुंडामध्ये प्रगट हो असं सांगितलेलं आहे. 33 कोट देवांची आज्ञा म्हणून तो यज्ञ पुरुष ते पायस पात्र हातामध्ये घेतलेला आहे. अयोध्या नगरीमध्ये आलेला आहे. त्या यज्ञ कुंडामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि शेवटचा मंत्र व्हायच्या वेळेला तो यज्ञ पुरुष त्या यज्ञ कुंडामध्ये हातामध्ये पायस पात्र घेऊन प्रगट झालेला आहे. प्रगट झालेला यज्ञ पुरुष श्रंग ऋषींनी पाहिला आणि आपल्या यज्ञ सफल झाला हे श्रंग ऋषीच्या लक्षात आलं. श्रंग ऋषी पुढे गेले थोडेसे आणि यज्ञ पुरुषाच्या हातामध्ये असणारं ते प्रसादाचं पायस पत्र आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. पायस पत्र हातामध्ये घेतल्यानंतर यज्ञ पुरुष यज्ञामध्ये गुप्त झालेला आहे. जरा आवाज येऊ द्या वाद्यांचा थोडा.
श्रृंग ऋषीनं ते पायस पात्र घेतलेलं आहे आणि वशिष्ठांच्या जवळ गेलेलं आहे. वशिष्ठांना सांगतो, महाराज, या पायस प्रसादाचे 3 भाग तुम्ही तुमच्या हातानं समान करा आणि 3 भाग समान करून राजा दशरथाच्या हातामध्ये द्या. म्हणजे दशरथ राजा 3 राण्यांना आपल्या हातानं देईल आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर राजा दशरथाचं मनोरथ पूर्ण होईल. श्रृंग ऋषींनी ते पायस पात्र वशिष्ठांच्या हातात दिलं. वशिष्ठ ऋषींनी त्या प्रसादाचे 3 समान भाग केले. ते 3 समान भाग केल्यानंतर राजा दशरथाला बोलावलेला आहे. राजा दशरथ वशिष्ठांच्या जवळ गेलेला आहे. हातामध्ये असणारा प्रसाद दशरथाच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, राजा, हा प्रसाद 3 राण्यांना वाटून दे. राजा दशरथानं तो प्रसाद घेतलेला आहे आणि ते प्रसादाचं पायस पात्र घेऊन राजा दशरथ सुरुवातीला कौसल्याच्या जवळ गेलेला आहे. इथंच रामायणाला सुरुवात झाली बरं का. प्रत्येकाच्या घरात रामायणाची सुरुवात इथं होती. म्हणून रामायण ऐकावं. रामायण ऐकलं की कळतं कुणी कुणाबरोबर कसं वागावं. मी आता सगळं सांगत नाही. कैकेयीला राग आला त्याचा. म्हणली, मी एवढी लाडकी असताना, एवढं राजाचं माझ्यावर प्रेम असताना माझ्या अगोदर तिलाच प्रसाद कसा काय दिला. दणकाय काय द्या पाक दिलं पडू नका. राजानं पहिल्यांदा कौशल्याला प्रसाद दिलेला आहे. 2 नंबरला सुमित्रेला दिलेला आहे आणि 3 नंबरला कैकेयीला दिलेला आहे. प्रसाद हातामध्ये घेतलेला आहे. कोणत्याही देवाचा प्रसाद एका हातात घेत जाऊ नका बरं का. आपणाला माहित नाही म्हणून सांगतोय. मी रामायण सांगतोय. कसं घ्यायचं ते जनतेनं ठरवा. हा, एवढा आवाज असू द्या. आपण काय करतो, एका हातात घेतो, एका हातानंच खातो. हाताने एका हाताने खाल्ला तर चालेल, पण घेताना देवाचा प्रसाद आपण घेतोय. हा प्रसाद जर ठरवायचा असेल तर 2 हातामध्ये घेत चला. हा, कौशल्याला दिलेला प्रसाद कौशल्यानं दोन्ही हातामध्ये घेतलेला आहे. सुमित्रेला दिलेला सुमित्रेनंही दोन्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि कैकेयीला दिलेला पण प्रसाद कैकेयीनं दोन्ही हातातच घेतलेला आहे. हातात प्रसाद आल्यानंतर कैकेयीनं आणि कौशल्यानं आणि सुमित्रेनं आपल्या हाताची ओंझळ बंद केलेली आहे. हाताची ओंझळ बंद केली बरं. आणि लालबुंद झालेले क्रोधायमान असणारे कैकेयी तिनं आपल्या हाताची ओंझळ बंदच केली नाही. हातच उघडं ठेवलं. त्याचा प्रकार काय झाला, त्यामुळं नुकसान काय झालं, एकदा इंद्राच्या दरबारामध्ये स्वर्चना नावाची अप्सरा मद्यपान करून इंद्राच्या दरबारात नृत्य करत असताना, म्हणून मी यांना म्हणतो मला पाहिजे तसं करून घेतो, कळलं? माझ्यापासून नाही, तिथून आलेला आहे.
नृत्य करत असताना मद्यपान करून आलेली अप्सरा, तो नृत्य म्हणजे आपला हा नृत्य नाही, त्या नृत्याचं नाव आहे कथक नृत्य. कथक इंद्राच्या दरबारात चालतं ते कथक. भगवान शिवजींना आवडतं, शिवजी करतात तो कथक डान्स करतात. आणि ते डान्स करत असताना मद्यपान प्राशन केल्यामुळं वाद्यांच्या तालामध्ये तिला डान्स करता आला नाही, ती घसरली. ताल चुकलेला ताल इंद्रानं पाहिला आणि त्या अप्सरेला शाप दिला. माझ्या दरबार भरलेला असताना, एवढं गोड सगळं असताना, माईक चांगला असताना, टाळ मृदंग असताना, पकवाज असताना, तबला असताना, पेटी असताना, स्वर मशीन असताना तुझा ताल चुकला. इंद्राला सहन झालं नाही. इंद्रानं सांगितलं, मध्यधुंद अवस्थेमध्ये माझ्या दरबारामध्ये डान्स करून ताल चुकवलास ना, जा घार होशील. घार होशील म्हटल्याबरोबर ती सुवर्चना नावाची अप्सरा महाराज घार झाली. घार झालेली ती अप्सरा इंद्राच्या जवळ गेली, चरणावर लोटांगण घातलं. आणि हात जोडून म्हणते, मला काहीतरी उशाप द्या ना हो महाराज, मी चुकले, मान्य आहे, मला शाप दिला, मी घार झाले, पण मी घार किती दिवस, मला काहीतरी उशाप द्या ना हो. ती सुवर्चना अप्सरा याचना करायला लागल्यानंतर इंद्रानं सांगितलं, जा घार झालीस ना, मृत्यू लोकामध्ये जा. आणि मृत्यू लोकामध्ये जाऊन अयोध्या नगरीला घेरकाट्या घाल. कुठपर्यंत? आता आज राजा अयोध्येचा राजकारभार करतोय, त्या आज्याच्या पोटी दशरथ जन्माला येईल. आणि तो दशरथ राजा अयोध्या नगरीमध्ये ऋष्यशृंग ऋषीच्या हातून पुत्र कामेष्टी यज्ञ करेल. आणि त्या यज्ञामध्ये 33 कोटी देवांनी दिलेला प्रसाद शिवल्याशिवाय तू मूळ स्थानावर येणार नाहीस. फिरायचं निवांत इकडे. आणि म्हणून ती घार झालेली अप्सरा 4000 वर्षे अयोध्या नगरीला घिरकाट्या घालत होती विना अन्न पाण्याची. किती? 4000 वर्षे. आणि अचानक 4000 वर्षानंतर त्या अयोध्या नगरीमध्ये या पुत्र कामेष्टी यज्ञाचं नियोजन झालं. यज्ञ पुरुषानं दिलेला प्रसाद कैकेयीच्या हातामध्ये होता. तो प्रसाद त्या सुवर्चना नावाच्या अप्सरेनं, घार झालेल्या अप्सरेनं पाहिलेला आहे गिरकाट्या घालत असताना. आणि तिच्या लक्षात आलं की आपणाला शाप दिलेला आहे, यज्ञाचा प्रसाद स्पर्श केल्याशिवाय मुक्ती नाही. या हेतून ती सुवर्चना नावाची अप्सरा
अयोध्या नगरीला गिरट्या घालत 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 त्या यज्ञ मंडपाच्या जवळ आलेले यज्ञ मंडपाच्या बरोबर भोवती गिरकाट्या घालत असताना कैकेयीच्या हातामध्ये असणारा तो प्रसाद त्या घारीनं पाहिला आणि हाच तो प्रसाद असावा हे घारीच्या लक्षात आल्याबरोबर ती घार एकदम अचानक काही उंचीवरून खाली आली आणि आपल्या दोन्ही पायामध्ये तो कैकेयीच्या हातामध्ये असणारा प्रसाद पिंड घारीने झडपिला 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 घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला अंजनीने तो शेविला अंजनीने तो शेविला अंजनीच्या तपासाने अंजनीच्या तपासाने अंजनीने तो सेविला अंजनीने तो शेला अंजनीच्या तपासाने अंजनीच्या तपासाने तो पिंड घारीनं उचललेला आहे घारीनं पिंड उचलल्याबरोबर कैकेयी नाराज झालेले मला नाराज करू नका बरं का इथं व्यासपीठावर कृपया कैकेयी नाराज झालेले प्रसाद घार घेऊन गेल्यानंतर कैकेयी नाराज झालेली कैकेयी कौसल्येनं सुमित्रेनं पाहिलं कौसल्या उठली आपल्या प्रसादातील थोडासा एक भाग कुरतडून काढला आणि सुमित्रेला सांगितलं तुझ्याही प्रसादातील थोडासा भाग दे सुमित्रेने आपला भाग घेतला आणि दोघींचा भाग मिळून कैकेयीला दिला आता हा भाग इथंच ठेव पुढे जाऊ कैकेयीला दिल्यानंतर तिन्ही राण्याने हा प्रसाद भक्षण केलेला आहे आणि प्रसाद भक्षण केल्यानंतर काही दिवसांनी राजाचं मनोरथ पूर्ण होण्याचं स्वप्न दिसायला लागलं राजाला खात्री झाली राजा वशिष्ठांच्या जवळ गेला आणि यज्ञाच्या प्रसादामुळं माझ्या पोटी पुत्र होणार तिन्ही राण्यांना दिवस गेलेले आहेत ही बातमी राजा दशरथानं वशिष्ठ ऋषींना कथन केलेले आहे
वशिष्ठांना कथन केल्यानंतर वशिष्ठ ऋषी राजा दशरथाला सांगतायत, राजा, जर तिन्ही राण्यांना जर दिवस गेले असतील तर तू एक कर, शास्त्राची आज्ञा म्हणून आपल्या तिन्ही राण्याला जे काय डोहाळे असतील ते पूर्ण कर. दशरथ म्हणतो, डोहाळे? हो, डोहाळे. ते कसे असतात? तू जा, त्यांना काय आवडतंय तेवढं जाऊन चौकशी कर. त्यांना जे काय आवडत असतं ते त्यांना दे, त्यांना नाही म्हणू नको. आणि त्यालाच डोहाळं म्हणतात. तू जा, मी सगळं खाली येऊन सांगत नाही. आता भावार्थ रामायण वाचा. असं झाल्यानंतर तिन्ही सांजेची वेळ आहे. आपल्या राण्यांना डोहाळ विचारावं, पुसावं या अपेक्षेनं राजवाड्यातून राजा दशरथ उठलेला आहे. उठलेला राजा कैकेयीला राग येतोय. प्रसादाच्या वेळेला चूक झाली, आता चूक करायची नाही म्हणून पहिल्यांदा कैकेयीच्या महालामध्ये गेलेला आहे. दरवाजा वाजवलेला आहे. फिरत राहायचं, फिरतो. गेला आणि दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर कैकेयीची दासी मंथरा, मंथरा तिचं नाव काय? तिचं नाव आहे दासी. दुसऱ्याच्या घरात भांडण लावती. तिनं समजावं आपला आणि मंथरेचा कुठंतरी संबंध आहे. तिचं नाव आहे मंथरा. मंथरा त्या मंथरेनं दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर कैकेयीच्या दृष्टीत राजा दशरथ पडला. दिसल्या बरोबर बसलेली शांत आणि बसलेली कैकेयी अचानक आपल्या पलंगावरती वेड्यासारखी केस मोकळी सोडून बसलेले. म्हणून स्त्रीनं केस मोकळी कधी सोडायची नसतात. ज्या वेळेला स्त्रीची केस मोकळी सुटतात त्यावेळेला या भरतभूमीमध्ये क्रांती होते. द्रौपदीनं ज्या वेळेला केस मोकळी सोडली त्यामुळं महाभारत झालं. आणि कैकेयीनं केस मोकळी सोडण्यामुळं रामायण झालं. राजा दशरथाला पाहिल्याबरोबर कैकेयीनं आपलं केस सोडलेलं आहे, ते पलंगावरती पोहोडलेलं आहे. राजा दशरथ तसाच गेलेला आहे, लाडकी बायको आहे म्हणून. जवळ गेल्याबरोबर तिनं आपलं तोंड झाकून घेतलेलं आहे. झाकलेलं तोंड राजा दशरथानं उघडलेलं आहे. थोडं थोडं संगत पुढं जातो, कारण आपली वेळ ठरलेल्या वेळेत आपणाला बंद करायचं आहे. आणि राजा दशरथ कैकेयीला म्हणतो, काय झालं तुला? एकाएकी मी डोहाळ पुसण्यासाठी आलो. असं? हो. निवांत जरा बसवलेली आहे. आणि नंतर कैकेयी दशरथाला म्हणते, डोहाळे पुसण्यासाठी आला? हो. राजा दशरथ म्हणतो, बोल, तुला काय अपेक्षित आहे? मी अपेक्षित शब्द वापरला येतो. तुला काय अपेक्षित आहे?
त्यावेळेला कैकेयीनं डोळे मोठे केलेले आहेत. मोठे डोळे करून कैकेयी दशरथाला म्हणते, मला न अगोदर ऐका, मला काय वाटतंय ते तुम्हाला सांगते. दशरथ म्हणतो, काय वाटत असेल ते सांग. प्रसंगी कैकेयी दशरथाला म्हणते, मला असं वाटतंय, असं वाटतंय, असं वाटतंय, जो थोरला मुलगा पहिल्यांदा जन्माला येईल, जन्माचा क्रम पण पुढे गेल्यानंतर सांगतो तुम्हाला. नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी तिथी आहे. जो पहिल्यांदा जन्माला येईल त्याला तुम्ही वनात 14 वर्षे पाठवावा असं मला वाटतंय. इतक्या लांब, इतक्या लांब, इतक्या लांब पाठवावा की त्या ठिकाणी त्याला अयोध्येतली साधी वार्ता सुद्धा कानावर गेली नाही पाहिजे, असं लांब पाठवा. बर. आणि शेवटच्याला राजसिंहासनावर बसवा. राजा दशरथानं कैकेयीचं डोहाळ ऐकलं. तथास्तु म्हटले आणि सुमित्रेच्या महालामध्ये गेला. तर सुमित्रा, राजे कधी येतात, देव आपले पतिदेव कधी येतात याची वाट पाहत बसलेले. थोडासा दुःखी कष्टी झालेला राजा दशरथ सुमित्रेच्या महालात गेल्याबरोबर सुमित्रेनं दरवाजाच्या बाहेर पाट टाकलेला आहे. त्या पाटावरती राजाला उभा केलेला आहे. त्याचं पाद प्रक्षालन केलेलं आहे. त्याला आपण म्हणतो पाय धुतलं, पाय, हा, पाद प्रक्षालन केलेलं आहे. त्याला हळदी कुंकू वाहिलेलं आहे, फूल वाहिलेलं आहे, फुलावर अक्षदा वाहिलेल्या आहेत. साष्टांग नमस्कार केलेला आहे सुमित्रेनं. आणि सुमित्रेनं राजा दशरथाला आत मंचावरती नेलेला आहे. मंचावर नेल्यानंतर निवांत बसलेले. काही वेळ निघून गेला आणि राजा दशरथ सुमित्रेला विचारतो, तुझी काय अपेक्षा आहे ते मला सांग. सुमित्रेनं ते ऐकलं आणि सुमित्रा राजा दशरथाला म्हणते, माझी एकच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? माझ्या मुलानं ज्येष्ठ पुत्राची सेवा करावी अशी माझी अपेक्षा आहे. ज्येष्ठाची सेवा करावी, माझ्या मुलानं ज्येष्ठाची सेवा करावी असं मला वाटतं. दशरथानं ऐकलं आणि दशरथ सद्गदित झाला. वा. आता म्हटलं ठीक आहे, समाधान वाटलं. एकीनं नाराज केलं पण दुसरीनं खुश केलं. आता तिसरीचं काय आहे पाहूया. म्हणून राजा दशरथ कौशल्याच्या महालावरती गेलेला आहे. तर त्या ठिकाणी कौशल्या आपल्या नवऱ्याची वाट पाहत उभा राहिलेले. राजा कौशल्याच्या महालासमोर गेला. दरवाजा उघडला. उघडून समोर जर पाहिलं तर कौशल्या, तेजपुंज असणारी कौशल्या हे राजा दशरथाला देवीच्या स्वरूपात दिसलेले, देवीसारखी दिसलेले. दिसल्याबरोबर कौशल्याच्या पुढे गेला, हात जोडले आणि हात जोडून
कौशल्याने हात जोडले. राजा दशरथाला बसवलेला आहे आणि अशा प्रसंगी दशरथ कौशल्याला विचारतोय, तुझी काय अपेक्षा आहे तेवढं सांग. त्यावेळेला कौशल्या प्रत्येक रामायणामध्ये वेगळा आहे. रामायण वाचलेले अभ्यास केलेली बरीच लोक माझ्या पुढे आहेत, मला माहित आहे. काय अपेक्षा तुझी. त्यावेळेला कौशल्या राजा दशरथाला म्हणते, राजे हा या भूमीवर दैत्यांचा उच्चांक झालेला आहे. खरं आहे बर का. देव मानणारी थोडी आहे आणि देव न मानणारी, बुवाला नाव ठेवणारी जास्त आहे. या बुवांना यज्ञ या करायचं झालं तर फार अडचणी येत असतात. त्यामुळं यज्ञ बंद पडायची वेळ आलेली आहे. बंद पडलेलेच आहे. एवढाच चालू आहे आता. त्याचं नाव आहे पारायण. गायींची हत्या होऊ लागलेली आहे. ब्राह्मणांनी ब्रह्म मुहूर्तावर वेद पठण करायचं बंद केलेलं आहे. कारण बऱ्याच लोकांना मोठा आवाज आवडत नाही म्हणून बंद केलेला आहे. आणि 33 कोट देव बंधनामध्ये टाकण्याची अपेक्षा दैत्य करतायत. कौशल्याचं आणि दशरथाचं बोलणं सांगतोय मी. तर मला असं वाटतं आपल्या भूमीवर या रामराज्य यावं, जनता सुखानं नांदावी असं मला वाटतं. आणि असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा की त्या मुलानं रामराज्य करावं. अनेक ठिकाणी अनेक वर्णन आहेत. एवढं दशरथानं कौशल्याच्या मुखातून ऐकलं आणि राजा दशरथ आपल्या मूळ स्थानी आलेला आहे. पुढं चला. कालांतरानं दिवस संपत आलेलं आहेत. वसंत ऋतूला सुरुवात झालेली आहे. चैत्र महिना आणि त्या चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी आलेली आहे. सकाळ सकाळी ब्रह्म मुहूर्तावर कौशल्याला वेदना होऊ लागलेली आहे. फार रामायणामध्ये खोल दिलेला आहे. मी माझ्या अधिकारापुरतच बोलतोय. मी माझा अधिकार सोडून बोलणार नाही. पाहता पाहता वेदना सहन करत 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 सूर्य डोक्यावर यायची वेळ झालेली आहे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती. दोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला. सूर्य थांबला. राम
जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम मी काम सुरू झालो ते आता लक्षात आलं. ज्यांना स्वराचं ज्ञान आहे ती माणसं इथे येणं झाली. तिला काय वाटतंय कोणाला ठाऊक. सूर्य माध्यानावर आलेला आहे. थोडंसं सांगतो आता वेळ भान राखो. कौशल्याच्या पोटी सूर्य 2 मिनिटं थांबलेला आहे. स्वर्गामध्ये अमर असणारे 33 कोट देव हातामध्ये फुलं घेऊन उभा राहिलेले आहेत. आणि अशा प्रसंगी चैत्र महिन्याच्या 9वी तिथीला मध्यान काळी कौशल्याच्या पोटी भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. जन्म झाल्याबरोबर स्वर्गातून 33 कोट देवाने पुष्पवृष्टी केलेली आहे आणि मोठ्यानं जय जयकार केलेला आहे. बोला भगवान प्रभू रामचंद्र की. नगारे वाजायला लागलेले आहेत, दुदुंब्या वाजायला लागलेल्या आहेत. अयोध्या नगरी सुशोभित झालेली आहे आणि जिकडं तिकडं भगवान प्रभू रामचंद्राचा जय जयकार चालू आहे. पाहता पाहता ही वार्ता जगभरामध्ये झालेली आहे. आता हे मध्येच घुसवतो थोडस. ही वार्ता कैलास पर्वतावर भगवान शिवजींना पण कळालं. अयोध्या नगरीमध्ये रामानं अवतार विष्णूनं अवतार घेतलेला आहे. शिवजींना कळालं. शिवजी उतावेळ झालेले आहेत. आपणाला रामाचं दर्शन कधी होईल म्हणून कैलास पर्वतावर महाराज शिवजी उतावळे झालेले आहे. राजाला मुलगा झाला. अख्ख्या अयोध्या नगरीमध्ये वार्ता पसरली. अख्ख्या अयोध्येतील सुवासिनी स्त्रिया कौशल्याला वाण देण्यासाठी, आता तो कसा देतात मला माहित नाही बरं का, त्याला वाण म्हटलंय, वाण देण्यासाठी हातात पंचारतीचं पात्र घेऊन प्रत्येक सुवासिनी अयोध्या नगरीतील कौशल्याला वाण देण्यासाठी राजा दशरथाच्या राजवाड्याजवळ आलेल्या आहेत. दर्शन बारी लागलेली आहे. दर्शनाला रांक लागलेली आहे. शिवजी उतावीळ झालेले आहेत. काय करावं काय करावं काय करावं. उतावीळ झालेल्या शिवजीने ठरवलं काय का असना अयोध्या नगरीमध्ये जायचं आणि भगवान प्रभूचं मुख दर्शन घेऊन माघारी यायचं कैलासावर. ठरवल्यानंतर भगवान शिवजीने आपला मुख्य सचिव, आपला मुख्य पिये, त्या पियेचं नाव आहे काकवृषंडी. नाव लक्षात ठेवा, काकवृषंडी. त्या काकवृषंडीला सांगितलं, अरे
आपणाला अयोध्येला जायचं आहे. अयोध्येत महाविष्णूंना अवतार घेतलेला आहे आणि त्याचं मुखदर्शन घेऊन यायचं आहे. दोघे निघाले, अयोध्येच्या रस्त्याला लागले. अर्धा प्रवास झाला आणि शिवजी विचार करतायत, आपण या वेशामध्ये जर गेलो तर सगळे लोक आपणाला ओळखतील आणि आपण त्यांच्या दर्शनाला जायच्या अगोदर आपल्या दर्शनाला आल्या लोकांची रीग लागेल. म्हणून काकवृषणी आणि भगवान शिवजी यांनी साधूंचा वेश धारण केलेला आहे आणि साधू वेश धारण करून भगवान प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी उतावळे होऊन अयोध्येत गेलेले आहेत. राजा दशरथाच्या राजवाड्याजवळ गेले तर रांगच्या रांग लागलेली आहे दर्शनाला. विचार करतायत काय करावं काय करावं काय करावं. काकवृषणी म्हणतो, तुमचं कसं तरी जमल मोठ्याचं, पण आमचं गरीबाचं कसं. चिंता करू नको, तुला घेतल्याशिवाय मी जात नाही. मग दोघे जण दर्शन बारीला लागलेले आहेत. दर्शन बारीला काकवृषणी आणि शिवजी लागले. हे महाविष्णूला आत कळालं, मी काय सांगतोय नीट आहे का, महाविष्णूला कळालं आणि आपली एकमेकाची लवकर भेट व्हावी म्हणून महाविष्णून भगवान प्रभू रामानं रडायला सुरुवात केली. इतके रडायला लागले की ती मांडीवर पण कौशल्याच्या राहिला, इतकं रडायला लागला. हळूहळू दर्शन बारीनं काकवृषणी आणि शिवजी महाद्वाराच्या द्वाराशी आले. तिथं आल्याबरोबर द्वारपालाने विचारले, तुम्ही नवीन दिसता? हो, आम्ही नवीन आहे. कोण तुम्ही? आम्ही साधू. अनोळखी दिसता? हो. तुमचं ठिकाण? म्हटले, साधूला कधी ठिकाण असतो का? जिथं दिवस मावळेल ते आमचं ठिकाण. अनोळखी दिसता, तुम्हाला आज जायची परवानगी नाही, चला बाजूला व्हा. ऐका बरं का, गोड आहे प्रसंग. काकवृषणी आणि शिवजी द्वारपालाने दोघांना दर्शन बारीतून बाजूला ढकललेला आहे. बाजूला काढल्याबरोबर आतमध्ये महाविष्णू इतके रडायला लागलं, ते बाळ इतकं रडायला लागलं, इतकं की ते मांडीव सुद्धा राहीन इतकं झालं. एका म्हाताऱ्या आजीनं ते ऐकलं आणि ती म्हातारी आजी म्हणते, अगं पोरग इतकं रडतंय त्याची टाळू पडल. काही दास दाशी होत्या, त्यापैकी एका दाशीला त्या म्हातारीने एका बोलवलं आणि ती म्हातारी सांगते, असं कर, ते पोरग रडतंय ना, इतकी लोक येत असतात, सगळ्या लोकांची नजर चांगली नसते, म्हणून मी काल या मुलींच्या आयांना सांगितलं घरी गेल्यावर मिरच्या टाका, सगळी चांगल्या भावनेनं बघतील. मला माहित आहे कुणीतरी का होईना वेगळ्या भावनेनं पाहणार. इतकी लोक येतात, सगळ्यांच्या नजरा चांगल्या नसतात, कोणाचे दृष्ट लागलेली असेल. मग दृष्ट काढणार कोण आहे का? जाण त्या बाळाची दृष्ट काढा, नाहीतर रडून 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 त्याची टाळू पडल, त्रास होईल पुन्हा आपणाला. ती म्हातारी गेली आणि कौशल्याला सांगितलं. कौशल्याला सांगितल्यानंतर कौशल्य म्हणले, दृष्ट काढणार आपल्यात कोण आहे का तपासा. सगळ्या अयोध्येत तपास केला, सगळ्या दर्शनबारीमध्ये तपास केला, पण कुणीच म्हणना मला दृष्ट काढता येते. हाय दिनकर वाघमारे आहे, काय नाही विशेष, काय नाही. हा बस 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 बस, चालत नाही आता पण वाखून पण काय करायचं. हे जास्तच रडायला लागलं.
दर्शन बारी चौकशी केली, अयोध्यात केली चौकशी, कुणीच नाही. ही बातमी राजा दशरथाच्या कानावर गेली. दशरथानं 2 शिपाई बोलावून घेतले, मधलं वर्णन कर. आणि शिपायांना सांगितलं, अरे आपल्या नगरीमध्ये दृष्ट काढणार कुणी आहे का? ताबडतोब शोधून आणा. बाळ खूप रडते, बाळाला कोणा तरी दृष्ट झालेले आहे. हे शिपाई शोधत 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 शरयू नदीच्या किनाऱ्यावर हे 2 साधू बसलेले होते, त्या ठिकाणी गेले, जवळच काही अंतरावर. आणि त्यांना विचारलं, आपण कोण? आम्ही साधू. काय करता? भगवंताचं चिंतन करतो. तुम्हाला काय काय कळतं? आम्हाला सगळं कळतं. तुम्हाला लहान मुलाला झालेली दृष्ट उतरता येते का? येते ना. काय अवघड आहे त्याच? येते म्हटल्याबरोबर त्या नोकराने ताबडतोब उतरलं, ओढत ढकलत पळवतच त्यांना तिथं नेलं. दोघांच्या पुढे एक नोकर आणि पाठीमागे एक नोकर डायरेक्ट दरवाजाजवळ गेले. मग काल ज्या द्वारपालाने त्यांना अडवलं होतं, झालं झालं. का कौरशिंडे आणि शिवजी त्या द्वारपालाकडे रागानं बघतायत. काल आत जाऊन दिलं नाही ना, रोबाबात आत निघालेले, आत गेले. आणि गेल्यानंतर कौशल्याच्या मांडीवर असणार ब्रह्म शिवजीनं पाहिलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली, रामाची आणि शिवजीची दृष्टादृष्ट झाली. आणि ते जास्तच बाळ रडायला लागला. कौशल्या म्हणते, अहो हे जास्तच रडतं, याला काय झालं बा? नाही, दृष्ट लागले म्हटल्याला. दृष्ट लागले? मग उतारा ना दृष्ट. नाही, मी अशी दृष्ट उतारू शकत नाही. मग त्याला माझ्या हातामध्ये घ्यावं लागल. कौशल्याचा जीव खालवर झालेला आहे. यांची दाढी वाढलेली आहे, जटादारी आहेत, अंगावर वस्त्र नाही, नीट अंगभर वस्त्र नाही, यांची नाही ओळख, नाही पाळख. आता हे मूल कसं ताब्यात याचं? दशरथानं सांगितलं, दे. भगवान प्रभुरामाला शिवजीने हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेतल्याबरोबर रामाचं रडणं ऐकून शिवजीच्या डोळ्यातून 2-2 धारा लागल्या. आणि शिवजीच्या डोळ्यातून 2-2 धारा लागले. ते प्रभूंनी पाहिल्याबरोबर, महाविष्णूनं पाहिल्याबरोबर महाविष्णू हसायला लागलेले आहेत. सगळे अवाक झालेले. अरे कसला दृष्ट काढणारा माणूस आहे हा? बाळ हातात घेतल्याबरोबर हा रडायला लागले ना, आणि बाळ हसतय. शिवजींनी दृष्ट काढलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्र रडायचे थांबलेले आहेत. आणि आता याच्या पुढं जे काय घडलेलं आहे, चला. यथामती नवमीला रामाचा जन्म, दशमीला लक्ष्मणाचा जन्म,
एकादशीला भरताचा आणि द्वादशीला शत्रुघ्नाचा सगळं झालं आता. आणि सगळे अवतारी पुरुष आहेत, 4 वेद आहेत. हे 4 चौघांनी अवतार घेतल्यानंतर इथून पुढं काय घडलं याचं रामायण. आपली वेळ संपलेली आहे. उद्या बरोबर 5 वाजता या. उद्याच्या वेळेमध्ये आपण उर्वरित भाग कथन करण्याचा प्रयत्न करू. हे श्री राम प्रभू ऐकती सोये, श्री राम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती, रामायण गाती, रामायण गाती. यांचं एक वेळ लावायचं का आणखी? यांचं एक वेळ करायचं का सादरीकरण गाण्याचं? अर्जुन चव्हाण